गणेश बालकृष्ण पाटील, नगरसेवक, प्रभाग क्रमांक 18, वसई विरार शहर महानगरपालिका. सर, काय सांगणार वाली पोलीस ठाण्यामध्ये आपल्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, नेमकी काय घटना होती? खरं तर ही FIR झाली ही मला पोलीस चौकीतून सुद्धा माहिती नाही मिळाली याची. ही डिरेक्टली एका फेसबुक पोस्ट वरती कोणीतरी टाकली आणि त्या माध्यमातून मला या गोष्टीची माहिती मिळाली. अर्थात या FIR बद्दल मी इतकंच सांगू शकतो की याला जे काय उत्तर आहे ते मी माझ्या कोर्टाच्या माध्यमातून आणि न्यायालयीन लढाईच्या हिशोबाने देईन, कारण भारताच्या या न्याय व्यवस्थेवरती माझा पूर्णतः विश्वास आहे. काय सांगणार सर, आपल्यावरती आरोप करण्यात आलेला आहे की व्यक्तींना आपण मारहाण केलेली आहे आणि दमदाटी देखील करण्यात आली असल्याचं देखील आरोप आहे. आता माझ्यापेक्षा पत्रकार बांधवांना जर FIR वाचली तर त्यांना या बाबतीतचा जास्त अभ्यास आहे. FIR वाचल्यानंतर तुम्हाला देखील कळेल की हे कशा प्रकारे केले, काय केले, याच्यामध्ये जी घटना लिहिलेली आहे. मुळात जी व्यक्ती आलेली त्यांना एका इंडस्ट्रीमध्ये पाण्यातून पाणी बाहेर येत होता, म्हणून एक व्यक्ती तिकडचा स्थानिक व्यक्ती एक व्हिडिओ काढत आतमध्ये गेला. तो व्यक्ती बाहेर आल्यानंतर या इस्माने त्याला ओरडायला सुरुवात केली, रस्ते गटर या संदर्भात. तो व्यक्ती मला भेट द्यायला आला की सर मी याच्याशी माझा काही संबंध नाही, आणि आम्हाला ओरडायला लागला. तर मी माझ्या कार्यकर्त्याला पाठवलं, म्हटलं त्याला सांग इकडे यायला, म्हणजे दोघांमध्ये वाद होऊ नये या अनुषंगाने मी त्यांना बोलवलं. नंतर आल्यानंतर त्यांनी माझ्या कार्यकर्त्याला देखील उलट दिलं उत्तर, आणि मी कार्यकर्त्यांना सांगितलं की नेहमी कधीच कोणाला उलट उत्तर द्यायचं नाही. तो बोला ठीक आहे, तुला दादानी बोलवले, तू दादांशीच बोल. तो आल्यानंतर मी त्याला ओरडलं की बाबा तुझं हे काम नाही, त्याचा आणि तुझ्यामध्ये काही विषय होता का नाही, मग तू त्याला कशाला अडवतो, त्याला त्याचं काम करू दे, तू तुझं काम कर. ओरडाओरडी झाली, त्याला ओरडलं. मी म्हटलं तू आलाय ना, व्यवस्थित राहा, कशाला या सगळ्या भानगडीत पडतो. आणि हे गेला. आता 26 तारखेला हे होतं, विषय घ्या, आणि त्यात असा उल्लेख केलाय की 4-5 जणांनी मारले म्हणून असं तसं हे उल्लेख केलाय. मूलतः कार्यालयामध्ये बोलून कोण कोणाला कशाला मारेल. दुसरी गोष्ट, जर 4-5 जण मारतच असतील तर रक्त निघेल, हातपाय तुटतील, असं काहीतरी घटना होऊ शकते. आणि लक्षात घ्या, जेव्हा 4-5 जण मारत असतील, सगळ्यांना तेवढी सुज्ञता असते की अशा पद्धतीतच मारलं पाहिजे, असंच मारलं पाहिजे का नाही. म्हणून हे नरेशन जे आहे ते FIR वाचल्यानंतर प्रत्येकाला कळेल की हे नरेशन काय पद्धतीत आहे. मूलतः माझा कायद्यावरती आणि न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे. मी याचं जे काय उत्तर आहे ते न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून पूर्ण विश्वासपूर्वक मी देईन. परंतु हे 100% काहीतरी फसवण्याचं षडयंत्र आहे. त्याच्या काहीतरी पाठीवरती निशाण वगैरे आहेत असं पत्रकाराच्या माध्यमातून मला व्हिडिओ मिळाली. आता हे कुठून आले, काय आले, याची मला काही कल्पना नाही. ह्याचा तपास पोलीस करतीलच, मला त्याच्यावरती विश्वास आहे. परंतु हे पूर्णतः कशा प्रकारे षडयंत्र केले, काय केले, ही एखादा जो FIR वाचेल नाही त्याला फर्स्ट प्रायमोफर्सी कळून येईल की या काय प्रकारे ही भानगड रचलेली. जो व्यक्ती मारहाण झालेला आहे त्या व्यक्तीला आपण कार्यालयामध्ये बोलवण्यात आलं आणि त्या ठिकाणी लाकडी दांड्याला बेदम मारहाण केल्याचा देखील या FIR मध्ये उल्लेख आहे. नेमकं प्रकार झालेला त्यावेळेस? तुम्ही कार्यालयाची व्हिडिओ काढून घेऊन जा, इथे कुठे लाकडी काय दिसते ते बघा, मूलतः दिसते का चेक करा, तुम्हीच त्याचं एव्हिडन्स घेऊन जा काय असेल तर. आणि माझा एकच प्रश्न आहे, मारायचंच असेल तर कार्यालयाच्या आतमध्ये बोलवून का मारणार. आणि इथे तुम्ही विंडोज ओपन आहे, सगळं आहे, एखादा मारल्यावरती तो आरडाओरड तर करतो ना. आणि ही गजबजलेली जागा आहे, लगेच 2 मिनिटात आवाज येईल, आरडाओरड केल्यानंतर कोणीही येईल इकडे. मग तसं का घडलं नाही, हा पण तर प्रश्न आहे. आपली काय भूमिका असेल यानंतर? माझी इतकीच भूमिका आहे की माझा कायदेवरती आणि न्याय व्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे. माझे वकील याच्यावरती कायदेशीर काय ते करायचं ते करतील, याच्यावरती इतकर मला प्रतिक्रिया द्यायची नाही, कारण मला खरंच वेळ नाहीये. मी जनतेच्या सेवेमध्ये खूप व्यस्त आहे. मुळात घरच्यांना वेळ देऊ शकत नाही, तर या सगळ्या गोष्टींना कसा वेळ देऊ हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. हे सगळं प्रकरण घडायच्या अगोदर त्याच्यासाठी कालावधी तर जातो, किती तास झाले, काय झाले, बघूया आता काय होते. हा जो गुन्हा दाखल झालाय तो